वनराज फार्म हाऊस म्हणजेच वनराज कृषी पर्यटक केंद्र असंही याला म्हणतात। जुन्नर पासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर हे फार्म हाऊस आहे। बघायला गेलं खूपच सुंदर आहे। येथे घरगुती पद्धतीने जेवण बनवले जाते। पोहण्यासाठी 2 स्विमिंग पूल असून लक्झरी कॉटेज व इतर प्रकारचे इथे रूम मिळतात। साधारण 1000 ते 3500 पर्यंत रूमचे भाडे आहे। जेवण बघा खूपच उत्कृष्ट पद्धतीने चुलीची शिजवलेलं अन्न आपल्याला पाहायला मिळेल। जुन्नर दर्शन झाल्यावर राहण्याचे ठरलं आणि आम्ही हॉटेल शोधलं, परंतु चांगले हॉटेल मिळाले नाही। म्हणून आम्ही गुगल वरती वनराज पर्यटक केंद्र शोधले व इथे माफक दराने ऑफ सीझन असल्याने आम्हाला चांगल्या प्रकारचे रूम व स्विमिंग पूल ही वापरायला मिळाले। त्याबद्दल या दादांचे धन्यवाद। वनराज फार्म हाऊस हे मिलिंद शेरकर यांचे असून तोरवेमाळा येथील शिरोली गावामध्ये आहे। जुन्नर पासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर हे ते पोहोचता येते। आजूबाजूला ओलझर, लेण्याद्री आणि शिवनेरी किल्ला देखील आहे। तेथून हापशी महल अवघ्या 3.5 किलोमीटर अंतरावर आहे। गुड मॉर्निंग मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण पुन्हा एकदा भटकंतीला चाललोय। आपण जुन्नर दर्शनला आलेलो, पण इथे स्टेला राहिलो रात्री। आपलं वनराज कृषी पर्यटन केंद्र म्हणून आहे, खूपच छान प्रकारे आहे। इथे आंब्याची झाडे आहेत, एक स्विमिंग पूल आहे आणि घरगुती जेवण मिळतं। परत राहण्याची व खाण्याची एकदम उत्तम सोय। इथलं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही बघाल एकदम निसर्गाच्या सानिध्यात आणि मधोमध्ये जुन्नरपासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर हा फार्म हाऊस आहे। तुम्ही तर सांगा, तुम्ही नक्कीच भेट द्या। वनराज फार्म हाऊस मध्ये एंट्री करताच आपल्याला विविध फुले, फळे आणि पक्षी बघायला मिळतात। येथे त्रिशा आमची आंबे खाणार आहे। आपल्याला 2 रूम बघायला मिळतात। येथे राहायची सोय असून व्ही केलेले दिसून येते। इथून बैठी व्यवस्था असून इथे जेवण व राहण्या खाण्याची सोय होऊ शकते। इथे तुम्हाला राहण्यासाठी 1000 ते 1500 रूम मिळतात। ते जिकडे स्विमिंग पूल आहे तिथे आपल्याला 2500 ते 3000 पर्यंत रूम मिळतात। हे बघा, इथे फणसी आहेत, खूप छान प्रकारे दिसते। प्रत्येक ठिकाणचे चार्जेस वेगवेगळे आहेत। इथे तुम्हाला 1000 ते 1500 मध्ये मिळणार, तसेच इकडे 1000 ते 1200 मध्ये तुम्हाला रूम भेटून जाईल। आणि जेवणाचं बोलाल तर एकदम घरगुती पद्धतीने इथे 2 स्विमिंग पूल आहेत। एका सेपरेट जे हे रूम आहेत त्यांच्यासाठी वेगळे आहे, आणि तिकडे जे स्लायडिंग वगैरे आणि लक्झरी रूम आहेत ते पलीकडे आहेत। आपण तेही दाखवू तुम्हाला। जेवणाची सोय होऊ शकते। बघा ते फळ आहेत।
कालच पाऊस पडला होता आणि विहिरीतील पाणी गढूळ झाले होते, त्यामुळे स्विमिंग पूल बंद होते. तसेच आम्हाला मुलांसाठी स्विमिंग पूल हवं होतं. त्या गढूळ पाण्यातही मुलाने खूप हौस भागून घेतला. स्विमिंग पूलच्या बाजूलाच 3 ते 4 रूम असून त्याच्या बाजूला आपल्याला गॅलरीत बघायला मिळते. येथेच आपण जेवण करू शकतो. इथून बसून निसर्गाचा आनंद घेऊ शकतो. या गढूळ पाण्यातही करिश आणि सार्थकने खूप मौज मस्ती केली.